Good morning, student. Today we are studied about the amine chapters. In this lecture, we are discuss about the preparation of amines, then chemical properties of amine, physical property of amine. All these are we are discussed in this lecture. Now, amines. There are four preparation method for preparation of amine. The first method is from alkyl halide. Alkyl halide, you are very well known about the alkyl halide molecular formula, that is RX. RX means treated with ammonia NH3, then we are getting the amine and hydrogen halide. So HX is hydrogen halide. In this reaction, halogen is replaced with the NH2. So NH2 and one hydrogen is released, which is attached with the halogen group. So this is the process primary alkyl halide. Here it is. If then there is, it is also known as हाफमन अमायनोलिसिस. याला आपण हाफमन अमायनोलिसिस म्हणतात. जर RNH2 तयार झाला का त्याला परत जर आपण अमोनियाशी रिॲक्ट केलं तर त्या ठिकाणी परत काय होणार आहे, सेकंडरी अमाइन होणार आहे. आणि परत जर त्या ठिकाणी सेकंडरी अमाइनला परत त्या ठिकाणी अल्किल हलाइडबरोबर रिॲक्ट केलं तर टर्शरी अमाइन तयार होईल. तर अशा पद्धतीने म्हणजे सुरुवातीला अल्किल हलाइड हा ट्रीटेड केला कशाबरोबर, अमोनियाबरोबर, तर प्रायमरी एक अमाइन मिळेल. आणि प्रायमरी अमाइनला परत त्या ठिकाणी आपण अल्किल हलाइडबरोबर ट्रीट केलं तर तिथे सेकंडरी अमाइन मिळेल. सेकंडरी अमाइनला परत अल्किल हलाइडबरोबर ट्रीट केलं तर त्या ठिकाणी टर्शरी अमाइन मिळेल. आणि टर्शरी अमाइनला परत अल्किल हलाइडबरोबर ट्रीट केलं, इथे तुम्हाला रिॲक्शन दिसते बघा. टर्शरी अमाइन R3N ला परत अल्किल हलाइडबरोबर रिॲक्ट केला तर तिथे मिळणार आहे क्वाटर्नरी सॉल्ट ऑफ अमाइन, मग R4NX. तर इथे क्वाटर्नरी सॉल्ट तयार झाला. याला हाफमन अमायनोलिसिस पण म्हणतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस जर आपल्याला प्रायमरी अमाइन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी काय पाहिजे, तर तुम्हाला एक्सेस अमोनिया अल्किल हलाइडचा आणि अमोनियाची रिॲक्शन करताना एक्सेस जर अमोनिया वापरला तर आपल्याला प्रायमरी अमाइन मिळेल. आणि जर एक्सेस अल्किल हलाइड जर झालं म्हणजे RX जर एक्सेस झालं तर त्या ठिकाणी काय मिळणार आहे तुम्हाला, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रायमरी सेकंडरी अमाइन तयार करता येईल. बघा इथे एक्झाम्पल दिलेले आहे बघा. इथिल आयोडाईड treated with ammonia, it will gives the ethyl amine. Again ethyl iodide treated with the ethyl amine, then the secondary amine, diethylamine, triethylamine, and at the last quaternary ethylamine, quaternary salt of ethyl नायट्रोजन आयोडाईड. अशा पद्धतीने मिळेल. म्हणजेच मग इथे काय आहे, जर एक्सेस RX जर वापरला तर तिथे आपल्याला क्वाटर्नरी सॉल्ट ऑफ अमोनिया मिळेल. जर एक्सेस अमोनिया वापरला तर तिथे आपल्याला प्रायमरीच अमाइन मिळेल. अशा पद्धतीने हाफमन अमायनोलिसिस पण याला म्हणतात. ही एक न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन आहे. मग आता रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कशी लक्षात घ्यायची, मग कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, आयोडीन रिॲक्टिव्ह आहे की ब्रोमीन रिॲक्टिव्ह आहे की क्लोरीन की फ्लोरीन. तर आयोडीन इट इज द मोस्ट useful or reactive for this reaction, then bromine and then chlorine and at the last fluorine. अशा पद्धतीने ही पहिली मेथड झाली तुमची अमायनोलिसिस पण म्हणणार. सेकंड मेथड आहे काय आहे ती, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंडमध्ये काय, नायट्रो NO2 हा नायट्रो ग्रुप आहे. मग RNO2 इट इज वन ऑफ द नायट्रो कंपाऊंड. रिडक्शन करतो म्हणजे काय करतो, नायट्रोमध्ये काय आहे, ऑक्सिजन जो आहे तो काय आहे त्या ठिकाणी
रिड्यूस केला जाईल, म्हणजे ऑक्सिजन निघून तिथे हायड्रोजन जाईल, म्हणजेच मग तिथे रिड्युसिंग एजंट वापरायला पाहिजे. आता रिड्युसिंग एजंट कोणते ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही जर अभ्यास केला असेल तर लक्षात येईल. आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये रिड्युसिंग ऑक्सिडायझिंग एजंट पाहतो आणि त्यानुसार रिडक्शन करतो. मग आता प्लॅटिनम, पॅलाडियम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि त्या ठिकाणी राणी निकेन, टीन हायड्रोक्लोरिक ॲसिड, पोटॅशियम हायड्रोक्लोरिक ॲसिड, अशा पद्धतीने हे मेटल आणि ॲसिडचं कॉम्बिनेशन वापरून रिडक्शन केलं जातं. आणि नायट्रो RnO2 मधला O हा हायड्रोजनने रिप्लेस केला जातो आणि तिथे काय मिळतं आपल्याला, अमाईन मिळतं. बघा इथे दिसतं RnH2 + H2O. म्हणजे मग या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड, सो CH3CH2 NO2, मग हा हायड्रोक्स रिड्यूस होऊन इथिल अमाईन किंवा इथॅनामाईन, त्याचा आयपेसिनेन आणि वॉटर तयार होईल. बाय प्रोडक्ट पण लिहायला. आता हे झालं ॲलिफॅटिक अमाईन. तर ॲरोमॅटिक अमाईन दिले बेन्झिल नायट्रो कंपाऊंड है ना. मग बेन्झिल नायट्रोमध्ये काय दिलेलं आहे, H2 रिप्लेस झाला. मग इथे रिड्युसिंग एजंट कोणताही वापरला तरी तिथे रिडक्शन होईल. याने काय झालं, ॲनिलिन तयार झाला. बेन्झिल अमाईन पण होऊ शकतो, बेन्झानामाईन पण होऊ शकतो किंवा ॲनिलिन पण होऊ शकतो. हे जर नाव दिसतं तुम्हाला इथे. आता हे झालं सेकंड प्रोसेस. आता थर्ड प्रोसेस ऑफ प्रिपरेशन म्हणजे रिडक्शन ऑफ सायनाईड. रिडक्शन ऑफ सायनाईड अँड आयसोसायनाईड. रिडक्शन म्हणजे आता इथे आयसोसायनाईड आणि सायनाईड याच्यामध्ये काय फरक आहे. सायनाईड म्हणजे RCN, कार्बन आणि नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड, आणि इथे आयसोसायनाईडमध्ये RNC म्हणजे नायट्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्डच राहील, फक्त नायट्रोजनची आणि कार्बनची काय झाली त्या ठिकाणी, हे झालं काय, पोझिशन बदलली. आयसोसायनाईडमध्ये तिथे नायट्रोजन आधी कार्बन नंतर, नायट्रोजन अल्किल ग्रुपला अटॅच आहे आणि सायनाईडमध्ये कार्बन अल्किल ग्रुपला अटॅच आहे. हे लक्षात ठेवायचं. मग सायनाईड हा काय तयार करतो, प्रायमरी अमाईन तयार करतो आणि आयसोसायनाईड काय तयार करतो, सेकंडरी अमाईन तयार करतो वेन रिडक्शन. मग रिडक्शनमध्ये परत लक्षात घ्या का रिड्युसिंग एजंट वापरायचे. रिड्युसिंग एजंट महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं रिड्युसिंग एजंट इथे काय आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. तो विसरायचा नाही, तो प्रत्येक रिडक्शन म्हटलं का तो लिहून टाकायचा. मग आता RCN + H2 रिड्युसिंग टू गिव्स RCH2NH2, म्हणजे मग RCH2NH2 काय झाला, हा अमाईन झाला. काय लक्षात ठेवायचं, सायनाईड हा प्रायमरी अमाईन तयार करतो आणि आयसोसायनाईड सेकंडरी अमाईन तयार करतो. या पद्धतीने रिॲक्शन लिहिली बघा इथे. मिथिल सायनाईड + हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ रिड्युसिंग एजंट. हायड्रोजन कोण देणार, रिड्युसिंग एजंट देणार आहे. मग CH3CH2NH2 या पद्धतीने तुम्हाला मिथिल अमाईन तयार होईल किंवा मिथॅन अमाईन तयार. हे ॲलिफॅटिक अमाईन झालं. आता इथे काय दिलं आहे, बेन्झिन रिंगला CN अटॅच आहे. मग CN म्हणजेच काय, बेन्झिल सायनाईड. बेन्झिल काय झाला, सायनाईड. बेन्झिल सायनाईड इन रिड्युसेस विथ द हेल्प ऑफ रिड्युसिंग एजंट दॅट गिव्स द बेन्झिल अमाईन. आता बेन्झिल अमाईन इथे तयार झालेला दिसतो तुम्हाला. त्यानंतर इथे काय दिलं, आयसोसायनाईड. मग आयसोसायनाईडला आपण काय करणार आहे, रिडक्शन करणार. मग आयसोसायनाईडचं रिडक्शन होताना RNR, कारण नायट्रोजन तसाच राहील, कार्बन रिप्लेस होईल अल्किल ग्रुपने रिडक्शन होऊन, आणि मग इथे आयसोसायनाईड विल गिव्स डायमिथिल अमाईन म्हणजे सेकंडरी अमाईन किंवा मिथॅनामाईन, मिथिल अमाईन, डायमिथिल अमाईन म्हणतात किंवा त्याचा IPC नेम तुम्ही लक्षात घ्या, आपण पहिल्या लेक्चरला बघितलं आहे. आता दुसरं जे आहे रिडक्शन ऑफ अमाईड. रिडक्शन ऑफ अमाईडमध्ये काय दिसतं बघा, अमाईड माहिती आहे तुम्हाला, अमाईडचा फंक्शनल ग्रुप माहिती पाहिजे, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड अँड NH2 म्हणजे कार्बनला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड पण आहे आणि अमाईड पण आहे. अमाईडचा फंक्शनल ग्रुप आहे RCONH2. मग आता याचं परत काय, रिडक्शन म्हटलं का लक्षात ठेवायचं, हायड्रोजन रिमूव्ह करायचा.
हायड्रोजन कोणाच्या जागेवर जातो? मग अमाईनच्या जागेवर जाईल की ऑक्सिजनच्या जागेवर जाईल? ऑब्व्हियसली तो कुठे जाणार आहे? हायड्रोजन रिमूव्ह ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आणि हायड्रोजन ॲड करायचा, म्हणजे तो काय होणार आहे? हायड्रोजन हा ऑक्सिजनच्या जागेवर जाईल, रिडक्शन होईल, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि 2 हायड्रोजन है ना, त्या ठिकाणी हायड्रोजन कुठे जाणार आहे? हे 2 हायड्रोजन कार्बनला अटॅच होतील. म्हणजेच मी इथे काय तयार झाला? RCH2NH2 म्हणजे प्रायमरी अमाईन तयार झालं. तर या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ब्रेक होणार आणि कार्बनला 2 हायड्रोजन जाणार बाय युझिंग रिड्युसिंग एजंट. लक्षात ठेवायचं, रिड्युसिंग एजंट म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड LiAlH4 हा रिड्युसिंग एजंट वापरून टाकायचा. CH3CH2NH2. तर अशा पद्धतीने मिथिल अमाईड हा काय झाला? मिथिल अमाईडने काय तयार केलं? इथिल अमाईड तयार केलं है ना. हे झालं ॲलिफॅटिक रिॲक्शन. इथिल अमाईड काय तयार करतो? इथिल अमाईड तयार करतो. आता इथे काय झालं आहे? त्यांनी बेन्झामाईड मग काय तयार करणार आहे? बेन्झिल अमाईन तयार केलं. म्हणजे अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपण काय पाहिलं? रिडक्शन ऑफ अमाईड. देन द सेकंड वन इज हाफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन. आता ही जी नाव असलेले जे रिॲक्शन असतात, नेमिंग रिॲक्शन कोणत्या सायंटिस्टच्या, या महत्त्वाच्या प्रत्येक वेळेस विचारल्या जातात. मग आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, लक्षात ठेवायचं. तर अमाईड इथे परत काय वापरला त्यांनी? अमाईड वापरला आहे. पण अमाईडचं काय त्या ठिकाणी डिग्रेडेशन केलेलं आहे ना. ब्रोमाइडनीच्या पद्धतीने काय केलं? डिग्रेडेशन केलेलं आहे. म्हणजेच काय केलं त्या ठिकाणी? जो ऑक्सिजन आहे, अमाईड ट्रीटेड विथ ब्रोमीन अँड KOH इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH. मग या ठिकाणी त्यांनी एक प्रायमरी अमाईन तयार केलेलं आहे. एक अल्किल ग्रुप आला की प्रायमरी अमाईन, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे हा कुठे गेला आहे? कार्बन ऑक्सिजन इथे काढून टाकलेला आहे ना. CO काढून टाकला, तो CO कुठे गेला? पोटॅशियम बरोबर गेला आणि पोटॅशियम हा KBrशी रिॲक्ट झाला. मग या ठिकाणी बघा लक्षात येतं RnH2 + K2CO3 + KBr आणि उरलं काय? वॉटर मॉलिक्युल. अशा पद्धतीने बॅलन्स्ड रिॲक्शन घ्यायची, कळलं का? आणि मग या ठिकाणी CH3CONH2 अलिफॅटिक अमाईड मिथिल अमाईड ट्रीटेड विथ ब्रोमीन अँड KOH विच गिव्ज वॉट. काय देईल ते तिथे आपल्याला? की मिथिल अमाईन देईल. मघाच्या याच्यामध्ये आपण पाहिलं रिडक्शन ऑफ अमाईडमध्ये जर मिथिल अमाईड ट्रीटेड केलं, मिथिल अमाईडचं रिडक्शन केलं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड बरोबर, तर त्या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं? बघा इथे मिथिल अमाईड जर ट्रीट केलं तर त्या ठिकाणी इथिल अमाईड तयार झालं. नुसतं साधं रिडक्शन केलं. पण हाफमन डिग्रेडेशनमध्ये ब्रोमाइड डिग्रेडेशनमध्ये काय केलं? इथे मिथिल अमाईनच तयार झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. नाव द नेक्स्ट गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. आता गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस ही अगदी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. तुम्हाला पुन्हा सांगते, ज्या रिॲक्शनला नावं आहेत गॅब्रियल, हाफमन अशा पद्धतीने त्या विचारल्या जातात. मग आता इथे लक्षात ठेवा की हा जो थॅलामाइड म्हणजे काय? तर थॅलामाइड म्हणजे या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर आहे. अमाईडला बेन्झिल अमाईडमध्ये काय टिकलेले? द अमाईड म्हटल्यावर एकच CONH ग्रुप येतो, NH2, कळलं का? पण थॅलामाईडमध्ये थॅलिक ॲसिड, थॅलिक अनहायड्राईड, तर थॅलिक ॲसिड म्हटल्यावर इथे काय येईल? OH. इथे NH दिसतो ना, मग 2 कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे आणि इथे OH. तर या पद्धतीने दिसेल. मग आता अमाईड म्हटल्यावर NH, थॅलिक अनहायड्राईड म्हटल्यावर त्या ठिकाणी COOH. तर असं त्या पद्धतीने येतं. तर थॅलिक अमाईडला जर अल्कोहोलिक KOH बरोबर रिॲक्ट केलं तर जी Hची जागा आहे ती काय घेतो? हा पोटॅशियम Hच्या जागी रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी मग
पोटॅशियम थॅलेट तयार होतं. हे जे दिसतंय सॉल्ट ऑफ पोटॅशियम थॅलेट, N- आणि K+ चार्ज. अशा पद्धतीने सॉल्ट ऑफ पोटॅशियम थॅलेट तयार होईल. मग हा सॉल्ट ऑफ पोटॅशियम थॅलेट जर अल्किल हलाईडबरोबर रिॲक्ट केला तर मग त्या ठिकाणी काय मिळणार आहे तुम्हाला, त्या ठिकाणी अल्किल थॅलामाइड. काय मिळाला? अल्किल थॅलामाइड. मग हा अल्किल थॅलामाइड इथं दिसते बेन्झीन रिंग, कार्बन ऑक्सिजन 2 बॉन्ड, NCH2CH3. हा काय झाला? इथिल म्हणजे अल्किल इथिल थॅलामाइड. काय झाला? हा इथिल थॅलामाइड तयार झाला. मग आता इथिल थॅलामाइडला काय केलं त्यांनी? OH बरोबर रिॲक्ट केलं, म्हणजे वॉटर बरोबर रिॲक्ट केलं. OH पाहिजे ना त्यांना, OH बरोबर रिॲक्ट केलं. हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय झालं? इथिलामाइन तयार झालं आणि थॅलिक ॲसिड तयार झालं. इथिलामाइड आणि थॅलिक ॲसिड तयार झालं. अशा पद्धतीने हे जी थॅलामाइड म्हणजे काय लक्षात घ्या. हे 2 कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आणि त्याला NH. ॲसिडला पण थॅलिक ॲसिड, थॅलामाइड, थॅलिक अनहायड्राइड. या पद्धतीने याचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं. सो ही झाली गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. आता आपण बघणार आहोत बघा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. आता केमिकल प्रॉपर्टीमध्ये त्याचं काय पाहतात? बेसिक कॅरेक्टर, ॲसिडिक कॅरेक्टर. आता जनरली त्याचं अमोनिया काय दाखवतो? बेसिक कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे तो काय करतो? बेसिक कॅरेक्टर मीन्स लोन पेअर असतात त्याच्याकडे आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग है ना. R ग्रुप काय झाला? त्याच्याकडे जी इलेक्ट्रॉन पेअर येतो काय द्यायला तयार असतो. म्हणून याची बेसिक लूज इट्स बेसिक कॅरेक्टर. जसं जसं अल्किल ग्रुप त्याला हे जाईल त्या ठिकाणी त्याचं बेसिक कॅरेक्टर लूज होत जाईल. बघा इथे लक्षात देईल. आता बेसिक कॅरेक्टर प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. हा आहे प्रायमरी अमाइन, सेकंडरी आणि टर्शरी. आता जर तुम्ही पाहिलं तर प्रायमरी जे बेसिक कॅरेक्टर आहे हे या ठिकाणी ॲक्वेस जर सोल्युशन असेल तर त्याची बेसिक कॅरेक्टरिस्टिक कशी असते? जर सेकंडरी अमाइनची बेसिक कॅरेक्टरिस्टिक जास्त आहे ॲज कम्पेअर टू प्रायमरी अमाइनची, आणि प्रायमरी अमाइनची बेसिक कॅरेक्टर जास्त आहे ॲज कम्पेअर टू टर्शरी अमाइन. मग का बरं असं? तर इथे 2 क्रायटेरिया लक्षात घ्या. त्या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स आणि सबस्टिट्यूशन ऑफ आयन्स. आयन्स आणि स्टेरिक हिंड्रन्स. आता इथे टर्शरीमध्ये जर म्हटलं तर 3 बल्की सॉल्ट आले ना, 3 R आले. 3 R आले म्हणजे त्याचं बेसिक कॅरेक्टर काय झालं? लूज झालं. सेकंडरीमध्ये त्याचं बेसिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त आहे. जसे स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे आणि इथे NH2चं जास्त असल्यामुळे इथे कॅरेक्टर NH2चं जास्त असल्यामुळे R एकच ग्रुप आहे त्यामुळे त्याचं बेसिक कॅरेक्टर काय झालं? कमी झालं. आता गॅशियस फेजमध्ये बेसिक कॅरेक्टरचं वेगळं आहे. गॅशियस फेजमध्ये सगळ्यात जास्त बेसिक कॅरेक्टर कोण दाखवतं? टर्शरी अमाइन. नंतर दाखवतं सेकंडरी, नंतर दाखवतं प्रायमरी. अशा पद्धतीने गॅसियसचं. तर आता इथे लक्षात घ्या कंपेअरिंग द बेसिक कॅरेक्टर ऑफ अल्किल अमाइन अँड अरिल अमाइन. मग अल्किल अमाइन आणि अरिल अमाइन या ठिकाणी दिसते तुम्हाला अमाइन. अल्किल अमाइनमध्ये बेसिक इथे जर लोन पेअर असेल तर त्या ठिकाणी बेसिक कॅरेक्टर जास्त आहे. आता इथे जे दिसत आहेत याचं दिलेलं आहे, त्या काय दिलं आहे त्या ठिकाणी रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तर सेकंड थर्डमध्ये तुम्हाला लोन पेअर दिसतच नाही आहे ना. फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये लोन पेअर दिसते, म्हणजेच मी या ठिकाणी नो लोन पेअर, बेसिक कॅरेक्टर इज लूज. बेसिक कॅरेक्टर दोघांचं जास्त आहे ॲज कम्पेअर टू अल्किल आणि अरिल अमाइनमध्ये अरिल अमाइनचं बेसिक कॅरेक्टर काय आहे? अल्किल अमाइनचं बेसिक कॅरेक्टर जास्त आहे. तर हे झालं बेसिक कॅरेक्टर. आता इथे केमिकल रिॲक्शन, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय पाहतो आपण? अमाइन हा कसा रिॲक्ट होतो सगळ्यांशी, मग ॲसिड बरोबर कशी रिॲक्शन होते अमाइनची. तर या ठिकाणी अमाइन रिॲक्ट विथ HCl that gives what it gives? इथिल अमाइन क्लोराईड. अमोनियम क्लोराईड काय देतो तो? इथिल अमोनियम क्लोराईड किंवा मिथिल अमोनियम क्लोराईड.
ही जर ॲसिड बरोबर रिॲक्शन झाल्यावर. आणि जर नंतर पुढे काय अल्किलेशनमध्ये म्हणजेच काय ॲडिशन ऑफ अल्किल CH3Cl. मग अल्किल ग्रुप ॲड होतो त्याच्यामध्ये CH3NH2 प्लस म्हणजे मिथिलामाइन ट्रीट केला मिथिल क्लोराईड बरोबर अल्किलेशन आहे म्हणजे अल्किल ग्रुप ॲडिशन करायचं आहे. म्हणजे मग मिथिलामाइनमध्ये एक अजून अमाइन तयार झाला डायमिथिलामाइन. परत जर मिथिल क्लोराईड रिॲक्ट केला डायमिथिलामाइन बरोबर तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट ऑफ मिथिन. आणि नंतर परत जर म्हणजे ॲट द लास्ट हा सॉल्ट तयार होईल. मग अशा पद्धतीने जर आपण पाहिलं प्रिपरेशन ऑफ अमाइन बाय अल्किलेशन ही सेम प्रोसेस आहे केमिकल रिॲक्शन. अल्किलमध्ये प्रायमरी अमाइनमध्ये जर अल्किल ग्रुप ॲड केला म्हणजे त्याचं अल्किलेशन केलं अल्किलेशन युजिंग मिथिल क्लोराईड अल्किल क्लोराईड कुठलं पण घेतलं तर त्या ठिकाणी जर एक्सेस अल्किल क्लोराईड जर वापरलं तर त्या ठिकाणी सुरुवातीला प्रायमरी नंतर सेकंडरी नंतर टर्शरी नंतर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. तर अशा पद्धतीने त्याचं अल्किलेशन होईल. आता असायलेशन आता इथे तुम्हाला असाईल ग्रुप है ना मिथिल असाईल क्लोराईड मिथिल कार्बोनिल क्लोराईड असं पण म्हणता येईल त्याला. मिथिल असाईल क्लोराईड पण म्हणणं आहे असे तर CH3COCl हा असाईल ग्रुप सबस्टन्स आहे. मग असाईल ट्रीट केला CH3NH2 प्लस CH3COCl देन इट विल गिव्ह CH3NHCO म्हणजे सबस्टिट्यूशन झालेलं आहे. CH3चं काय झालं त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन झालं आणि क्लोरीन बाजूला झाला HCl झाला प्लस HCl म्हणजे सबस्टिट्यूटेड अमाइन. काय झाला CH3NH हा अमाइन झाला प्रायमरी त्याच्यात सबस्टिट्यूट काय झाला अमाइड ग्रुप झाला सबस्टिट्यूशन ऑफ अमाइड. आणि लक्षात असायलेशनमध्ये काय होतं सबस्टिट्यूटेड अमाइड तयार झाला. आता या ठिकाणी कार्बिल अमाइन रिॲक्शन पुन्हा सांगते ही कुठलेही नाव असलेली रिॲक्शन असेल तर त्याला ती इम्पॉर्टंट असते. CH3NH2 प्लस CH3Cl म्हणजे मिथिल अमाइन हा CH3Cl म्हणजे काय झाला हा CH3 कार्बिल अमाइन झाला. तर त्या ठिकाणी काय इन प्रेझन्स ऑफ अल्कोहोलिक KOH इट विल गिव्ह सायनाईड आयसोसायनाईड देतो. आयसोसायनाईड टेस्ट येईल म्हणजे मग CH3Cl याला आपण म्हणतो क्लोरोफॉर्म. काय म्हणणार याला CHCl3 क्लोरोफॉर्म म्हणणार. CHCl3 काय म्हणणार क्लोरोफॉर्म. त्याचेच रिॲक्शन आहे कार्बिल अमाइन. मग हा अमाइन ट्रीटेड विथ कार्बिल ग्रुप देन इन प्रेझन्स ऑफ अल्कोहोलिक KOH देन RNC आपण बघितलं आयसोसायनाईडच्या टेस्टमध्ये है ना प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन फ्रॉम द आयसोसायनाईड अँड सायनाईड. RNC म्हणजे काय असतं आयसोसायनाईड तयार होते या टेस्टमध्ये. म्हणजे ही काय झाली इम्पॉर्टंट टेस्ट आहे आयसोसायनाईड तयार करायची. याला आपण आयसोसायनाईड टेस्ट पण म्हणतो. मग आता इथे आपण काय पाहिलं आज प्रिपरेशन ऑफ अमाइड आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. मग या ठिकाणी आपण थांबूया.